गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सगळे. आज आपल्या दिवसाची सुरुवात खेळणे हसून होते. गोंडूला संगती खेळण्यापासून. गोंडूला बघा, गोंडूला आपला बसला आहे मस्त. आणि कधी कधी आमचा बॅलन्स ऑफ होतो. हा बरं, बघ बघ तू पण बोल. हा बघ बघ नाव सांगितलं मम्मीकडे राहण्यासाठी बघ. म्हणजे पाय दुखतायत बाबू जरा थांब. आज आपल्या गोंडूला द्यायचं वॅक्सिन. बघू आपण हे तर केले, काय म्हणतात त्याला, अपॉइंटमेंट तर घेतले. जायचे आपल्याला जवळजवळ 5 वाजता. 5 वाजता जाऊ. फक्त गोंडूला इन्फ्लुएन्झा द्यायचे ते देऊ. म्हणजे कसं आपल्या गोंडूल्याची रोग प्रतिकार शक्ती वाढेल. आणि हे नवीन काय शिकलं काय कळत नाही. हे काय शिकलाय मला काय कळत नाही, आणि का करतोय ते पण कळत नाही. मध्येच गाडी चालवतोय आणि आमचं गाणं पण चालू आहे मध्ये मध्ये. आलं आलं आलं, लाडू पडेल. आता झाला हिचा नॅम नॅम करायचा टाइम. आणि मम्मी बघा दुसऱ्यांचे ब्लॉग बनवते, बघते, सॉरी स्वतःचा बनवत नाही, दुसऱ्यांचे बघते. हे बघा, काय तुला असं दुसऱ्यांचे ब्लॉग बघून इन्स्पिरेशन येत नाही का? आपण पण स्वतः कधीतरी ब्लॉग बनवावं. दुसरे मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरतात ते सगळं बघून मग मी असं स्वप्न बनवते ना. अरे तुझ्या बहुतेक करून ऍटलिस्ट समज तू 10 ब्लॉग बघत असशील, त्यातल्या 1-2 जरी असतील ज्यांच्याकडे गाड्या नाहीत. आहेत 1-2 जरी असतील ते सगळ्यांकडे, 10च्या 10 जणांकडे. आणि जर मी तुला दाखवले 2 जण तू बघतेस त्या ब्लॉग मधले, त्यांच्याकडे गाड्या नाहीत, ते बिना गाडीचे फिरतायत, किंवा त्यांच्याकडे परीसारखी एक छोटी पोरगी आहे, तर तू काय देशील? आहे तेव्हा कोणाकडे? त्यांच्याकडे पण आहे गाडी. कोणाकडे? ते ना ते लहान बाळ आहे त्यांच्याकडे. हा, आहे त्यांच्याकडे गाडी. मग ते फिरताना तर दिसत नाहीत मला. त्या काय बघ याच्या डोक्याला काय. तू विषय नको चेंज करू. आहे त्यांच्याकडे पण गाडी आणि दिसतात तर नाही. त्याच्यानेच जातात ते लोक. आम्ही तर कोणाची भावाची बिवायची असेल त्यांची स्वतःची गाडी. अरे हो, तर आता मी त्यांना मग ते काय गाडीतच फिरतात दररोज? मला ते दिसले नाही. बघतच नाही दररोज. पण हे कुठलं कारण आहे की गाडी आहेत सगळ्यांकडे म्हणून मी ब्लॉग बनवत नाही? बघत नाही, बघते. मी विचार करते कोणती गाडी चांगली तशी पुढच्या वर्षी घेते. हा, मग ती गाडी घेण्यासाठी पण मेहनत करावी लागते. गाडी आत्ताही घेऊ शकते. अगं एक मिनिट थांबा, हिचं काय चाललंय बघा जरा शांत बस. असला कसला आवाज काढते. एक तर ओरड तरी, एक तर बोल तरी, नाहीतर काहीतरी दुसरं कर. खाली मान गेले. खाली मान नाही गेली, खाली हे खेळायला लागली. बाबू ए माझे तू पकड. हा बोला, मम्माला बोला, तुम्ही बोला. हा बोला, आम्ही पकडलंय. हे माझं आयुष्य आहे. अरे ते नाही, ते गाडीबद्दल बोला. काय मी बघत असते कुठली गाडी घ्यायची. पुढच्या वर्षी गाडी नक्कीच घ्यायची. पण गाडी घ्यायला काय आता पण मी घ्यायला यांना सांगेल. हा, गाडी घेणं सोपं आहे. गाडीनं ते मेंटेन करणं खूप अवघड आहे. कारण इथं आता ठेवणार कुठे, गावाला ठेवायची म्हणजे तर ती पप्पांना गाडी येत नाही. पप्पांना जर 4 व्हीलर गाडी असते तर मस्तपैकी पप्पा मम्मी फिरले असते आहे ना. मग मी मात्र लगेच गाडी घेतली असते आणि पप्पांना बोलले असते चालवा. मग आपण महाराष्ट्रभर रोड ट्रिप करू ना, गाडी घे तरी. बरेला शाळेत तरी टाकायचं. आता शाळेत टाकायचंय. उद्यापासून शाळेत जा. पली 1 वर्षाची झाल्यावर शाळेत टाकणार आम्ही. बरोबर. ए उठा, उद्यापासून स्कूलला जा. ए फॉर हिला जोपर्यंत ऍपल. ए फॉर काय नाही. हिला जोपर्यंत स्वतःचा बम धुता येत नाही ना, तोपर्यंत शाळेत नाही टाकायचं. बघ ही पण म्हणते हो. काय करतो बाबू, हे काय शिकलाय आम्हाला सांग जरा. सांग. एक नवीन ऍक्टिव्हिटी शिकायला लागलाय हगरा. पुढे सरकायचं, रांगायचं सोडून. मला कधी असं बघायचंय की माझा मामा मी जेवण करताना असं मम्मा आच्या कधी करतोय. हा, किंवा मी असे 4 धपाके घालून बाहेर चाल, काय काढलं तिथं सामान, असं करणार ना बाई. मॅडम पप्पांना सांगितलंय की आम्हाला आता हे लागेल, काय म्हणतात त्याला, इथं फळी बिळी लावा लागेल, इथं हे असं करायचंय तसं करायचंय. अजून आमच्या मॅडम बोलतात
अभी नाही रुको जरा सबर करो. नाही परी मला वाटते या 1-1.5 महिन्यामध्ये ऍटलीस्ट रांगेल, कारण परीचे जे ऍक्टिव्हिटी झाले ना आता ते ढोपरावर म्हणजे उडग्यांवर येते, बॅलन्स घेते, त्याकडे बघून असं वाटतंय की ते बघा, कारण ती हलकी असल्यामुळे तिची ऍक्टिव्हिटी लवकर झाली. प्रॉब्लेम काय झाला मध्यंतरी 1-2 महिने ना डॅडाच गर्ल झालेली, त्यामुळे डॅडाने खालचं जमीन दाखवलीच नाही. अजून काय आले मोठे. तिचं काय तिला पालती टाकायतच नव्हते. रडायला आले परी मांडीत, रडायला आले परी मांडली. नाही परी आत्ता बंद शिकली असते. तिचं गाणं बघा. मम्माकडे जा. आता तिला मी कळायला लागली. खिडकी ओपन करायची ना, एसी नाही लावलेली. आता लावायची खाताना. आणि मला का परत एकदा वीकनेस, खरंच बाबा सीझर झाल्यानंतर ना, सीझर त्या लोकांचं व्हावं ज्यांना ऍक्च्युअल मध्ये म्हणतात ना सगळ्या सोयी सुविधा आहेत, सगळ्या गोष्टी हातात आल्या आहेत, आराम भेटलाय. मला असं म्हणजे आराम नाही भेटल्यामुळे मला आता शरीर त्रास द्यायला लागला. मला नाही वाटत म्हणजे अजून 1-2-3 वर्षांनी माझी तब्येत लई मला त्रास देईल. तोपर्यंत आपली परी देईल ना तुला नॅम बनवून. नाही बाई, मी माझ्या पोरीला काय नॅमनॅम बनवण्यासाठी नाही, माझी परी विमान चालवणार ह्या हाताने ती विमान चालवणार आणि मी आणि डॅडा मागं बसणार नव्हतं. माझ्या बाबाचा मी या हाताने जेवण लाडू पुडू काय नाही मारायला लावणार. मम्माने केलं म्हणून ती नाही करणार, ती विमान चालवणार. हो जे मम्मा डॅडा. तर ठीक आहे फ्रेंड्स, आता हिचं चाललंय ओरडायचं, रांगी लागले तिला भूक. मग आता हिला चारून घेतो आम्ही आणि जरा याने भेटतो. तर फ्रेंड्स आता झाले दुपार आणि तिकडे बघा कसली तरी भाजी दिसत असेल तुम्हाला पोटॅटोची. तर आता आपण बनवणार आहे सँडविच. मस्तपैकी खालून वहिनींकडनं मिरच्या आणल्या, कारण की मिरच्या नव्हत्या, हिरव्या मिरच्या. फोन आला हिला, यसचाच फोन आला, मिंचूवाला असेल खाली. तर मिरच्या आणल्या कारण की हिरवी चटणी बनवायची. आणि हा गोंड्या बघा म्यूट केले टीव्ही तरी बघतोय तिथे. आणि हो, तुमच्यापैकी भरपूर जणांना मी म्हणजे कम्युनिटी पोस्ट मध्ये पोस्ट केली होती की 7 वाजता ब्लॉग टाकू की 1 वाजता. तुमच्यापैकी भरपूर जण बोलले की 1 वाजता टाका, आणि तुम्ही बोललात आणि मी करणार नाही. असं होईल का? 1 वाजता आपला हा ब्लॉग टाकलाय, तर आता तुम्ही एन्जॉय करू शकता. बघू आपण टायमिंग चेंज केले, किती व्ह्यूज येत आहेत, काय फरक पडतोय ते चेक करू. कारण की 7 वाजता पण व्ह्यूज येत होते, नाही असं नाही, पण आता ऍज कम्पेअर ऍज 1 वाजताच्या ह्याने कमी येतील जास्त येतील ते सांगता येत नाही. बघू आपण कसं जमतंय तसं. आता आपण तर गोंडुल्याला घेतलंय तुमच्या, पण कालच्या ब्लॉग मध्ये दिसला नाही तुमचा गोंडुलो. तर आता कालचं नाही म्हणजे ह्या ब्लॉग मध्ये. ओ खेळता खेळता खोकतोय. कच्च्या कळतो डॅडच्या. परी बा हाय कर सगळ्यांना. हाय हाय बुबू 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 बुबू. तुमचा गोंडला बघा काय टीव्ही एवढं म्हणलं. अरे 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 आता दिसला कॅमेरा. उच उच उच. अरे हो हो. अरे 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 खावा खावा. होप सो सगळ्यांनी फिंगर क्रॉस करा. तिला आम्ही वॅक्सिन द्यायला नेणार आहे. होप सो ती रडली नाही पाहिजे. आणि रडली तर मला पण वाईट वाटतं. सायली तर रडायलाच लागते तिचं रडणं बघून. मम्मी पण येणार आहे सायलीची. तर बघू आपण फिंगर क्रॉस करू. तिला जास्त त्रास नाहीच झाला पाहिजे. लास्ट टाइमची दिली होती तेव्हा नव्हतं झाला ना बाबू? रड होती बापरे. मग ते ताप बीप म्हणजे ते ऍडजस्ट होऊन जातं, पण ते रडणं नाही बघवत. हा बाबू चल. बाई दीड बोलून तिकडे गेली अर्धा होऊन. आली बाई दीड आणि तिकडे गेली. हा ना. घाम बघा घाम बघिला. बायाला आता हिमाचल प्रदेशात जाऊ. अजून काय हिमाचल प्रदेश करते घ्यायची ना स्वतःची तिकडेच बघू. हे बघा माझं गोंडीला गो. अरे अरे हा लाडू खा लाडू खावा 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 खावा. धल्ला लाडू धल्ला. पतड पतड. पप्पाचा कॅमेरा पतड, डॅडाचा कॅमेरा पतड. तर ठीक आहे फ्रेंड्स, मी आता हिला हेल्प करतो ते बनवण्यासाठी. गोंडुल्याला पण सांभाळतो. बघू आपण. पोंडू 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 पोंडू.
तर फ्रेंड्स, आता मगाशी हे बोलले तुम्हाला की मी बनवते सँडविच. तो पण प्लॅन असाच झाला रॅन्डमली. मला काहीतरी म्हणजे सोप्यात करायचं होतं. हे मला म्हटले की असं असं कर. मग ते आता एवढा व्याप वाढत 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 गेला. तर म्हणून मग तर ठीक आहे, इकडे मी सगळं असे बनवून घेतलेत सगळे सँडविचचे हे. आणि मग आता गरम गरम काढते आणि त्यांना पहिला देते, मग मी खाते. कामं आवरायची आहेत अजून. हा ठीक आहे, कामं आवरायची, ती आवरायची, कारण परीला आपल्याला न्यायचे वॅक्सिनेशनसाठी. तर आता हे पटापट टोस्ट करून घेते है ना. तर पटापट आता टोस्ट करून घेते आणि मग हे तुम्हाला सांगतील कसं झालंय. खूप घाईत बनवलंय, पण बघू आता ते कसं झालंय, हेच तुम्हाला रिव्ह्यू देतील. तर फ्रेंड्स, आता घेतलंय आम्ही खायला, मस्तपैकी असं पाईलअप केलंय खाण्यासाठी. आणि साईडने एक बाईट तर घेतलाय. कसं झालंय? छान झालं ना? आता बघा, तुम्हाला आवडतंय. मला चाट मसाला पाहिजे, मेन चाट मसाला इथे मेन, हे महत्वाचं आहे आपलं. तर आता आम्ही हे खाऊन घेतो मस्तपैकी. आणि आपल्या मॅडमला न्यायचंय आपल्याला वॅक्सिनसाठी. बा आताच वाईट वाटतंय. बघू, जाऊ, लवकर जाऊ. मम्मीला पण कामातनं पिक करायचंय सायलीच्या. 2 दिवस तिथनं काय घेऊ. माहिती, घरात जेवण तर फ्रेंड्स, आता आपण तयार झालोय निघाला आपल्या परीला घेऊन डॉक्टरकडे. तर आता आधी तर जायचंय सायलीच्या मम्मीला त्यांच्या कामामध्ये, त्यांना घेऊन मग जायचं आपण परीला घेऊन डॉक्टरकडे. सायली इथं तयार होते, आता डॉक्टरकडे पण हेच कपडे घालून येणार आहे. मी मस्त तयार झालोय छानपैकी. तिचे कपडे इकडे. आता वाले जवळजवळ 4:15 आणि आम्हाला निघायचं 4:30ला. आणि हा गोंडूला बघा, तुमचा गोंडूला कसा दिसतोय, कसा दिसतोय गोंडू? ए गोंडो, परी, ए गोंडो. घाम तले येतो तुमच्या गोंडुल्याला. कोणाला घाम आला? तुला. कसा आला? कच्चा 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 कच्चा. तुझ्या बमवर सुई देणार आता, इथं बमवर. रडायचं नाही हा परी. अरे ही असंच हिथच रडते, म्हटलं तिकडे काय करेल. बापरे, बघू आपण काहीतरी करू. परी, ए सोनपरी, ए परी, टिक 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 टिक. थांबा, मी तिला उचलून माझ्याकडे घ्यायचो. गोंडू गोंडू हो का? काय चाललंय अगं. तर ठीक आहे फ्रेंड्स, आपण वाट बघू. सायली आता तयारी करते आणि मग निघू. तर फ्रेंड्स, निघालोय आपण. परी बसली इकडे डॅडाकडे. मी घेतलीच नाही परीला, कारण परी केस खेचते. कधीच्या काळी केस ओपन ठेवलेत, तर म्हटली घ्या तुम्ही. आता आजकाल ती माझ्याकडे सारखी यायला बघते. परी नाही, लक्ष बाहेर आली ना, बऱ्याच दिवसांनी आले. आणि परीला काय सॉक्स बीच घातलेच नाही. काल प्रचंड गरम होते, म्हणली काय गरज नाही द्यायची है ना. है ना, लय गरम होते, आपल्याला एवढा त्रास होतोय तो तर बोलू शकत नाही, तर काय करत, म्हणून नाही घातले. तर चला, मग अजूनच गरम होईल. ऑलरेडी तुला खूप जास्त पायाला पाणी बिणी सुटतं, त्यामुळे नाही घातलंय. फक्त फ्रॉक घातलाय आणि निघाल. कसं राहता परी. काका परीचे मोठे पप्पा म्हणताय काय, अभी हसते हसते जाओगे, बाद में रोते रोते हुए आएगे, है ना. तर बघूया चला परी काय रिॲक्ट करते, बघूया. खूप स्वामीच्या कृपेने परीला त्रास नाही व्हावा, बस एवढीच अपेक्षा. तर चला. तर फ्रेंड्स, सायलीला सोडलंय आता बिल्डिंग मध्ये, म्हणजे मम्मीकडे. आता ती येईल जरा वेळ, आपण बाहेरच थांबू. आणि कसं ते दुसऱ्यांच्या घरात जायला बरोबर नाही वाटत, म्हणून मग तिला सोडलं. बोललो तुम्ही जावा आणि या पटकन, म्हणजे आपण नंबर वगैरे लावता येईल. अपॉइंटमेंट घेतली पण नंबर लावावं लागतं. इथं एवढं खतरनाक सिस्टम आहे. मग आता बघू कसं होतंय. आत्ताच इंजेक्शन दिलंय आणि यांचं चालू आहे रडायचं.
रडतोय आमचा लाडू रडतोय. पण इंजेक्शन मुळे नाही रडते, ते ऍक्च्युली भूक लागले त्याला भरपूर म्हणून रडते. बरी आहे. पाय घाल. भूकी लागली. हे बघ आजीने घेतले म्हणून शांत बसले आता. कसं चला 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 चला. तर फ्रेंड्स आपण निघालोय हॉस्पिटल मधनं, म्हणजे दवाखान्यातनं. परीला वॅक्सिन दिलं. परीने एवढा धुमाकूळ घातला. धुमाकूळ ह्याच्यामुळे नाही, वॅक्सिनमुळे. परी वॅक्सिनला नाही जास्त आपली त्रास देत. तिला झालं, एवढी भूक लागली होती. मी यांना बऱ्याच वेळा बोलत होती की आपण तिला दूध पाजून घेऊ का, दूध पाजून घेऊ का. हे बोलले नको, आता नको, घरी गेल्यावर. मग जो तिने घातला गोंधळ, डॉक्टरांची नीट बोलून पण नाही दिलं तिने, है ना. मग काय, नाहीतरी इंजेक्शन दिलं तेव्हा पण रड होती थोडी. पण एवढी नाही. जर तिला दूध पोटात असतं ना भर, तर ती इतकी नसती हे झाले. ती आज खेळली सुद्धा नाही ना डॉक्टरांकडे जास्त, नाही तर उलटा आतमध्ये गेल्यावर ती खूप जास्त चांगली खेळते वगैरे. त्यामुळे मग आता तिला थांबून एका ठिकाणी हा अंड चालू करायला सांगितलंय. हा डॉक्टरांनी सांगितलं की परीला आता आतमधलं जे येल्लो असतं ते चालू करायचं. आधी येल्लो वालं द्यायचंय, नंतर मग व्हाईट वालं द्यायचंय. म्हणजे आणि वरचं दूध पण द्यायला लावलंय. पण डॉक्टर बोलतायत की आता पावसाळ्यामध्ये बोलले, पावसाळ्यामधलं ते दिले ते काही दूध खराब येतात, मग ते फक्त नेडतो कोणत्या म्हणजे अरे बघून मग आपण बघणार कसं. अरे कळतं ना, दूध आपण पिणार तेच पिणार ना. ठीक आहे, मग आपण पावसाळ्यामध्ये काहीतरी असं सोल्युशन काढू त्याच्यावरती. डेअरीतला आणू आपल्या तिथनं सावरकर नगर. त्या एकदा 1 लिटर आणायचं, 2 दिवस जाणार. डॉक्टर काय बोलले, मिक्स करू नका काय पाणी पिणे, पाणी मिक्स करायला नाही सांगितलं बाहेरच्या दुधामध्ये. हा बाहेरच्या आतल्या कुठल्या पण हा एकदमच दूध कसं द्यायचं. द्यायचं. ते बोलले चालू करू शकता. आता हिला इंजेक्शन दिलंय, कोण बोलू शकतं का हिला इंजेक्शन दिले. नाही, त्या इंजेक्शनचं ते बोलले काही जास्त साईड इफेक्ट नाही होणार. पण तेवढं पोहोचलेलं ते तरी लागेल. आता डायरेक्ट पुढच्या 10 तारखेला यायचंय ना. हा ते कसलं आहे, इन्फ्लुएन्झा 2 आहे का. माझं म्हणणं आहे की परीच्या मला सगळे वॅक्सिन का क्लिअर करायचंय, कारण आताचं वातावरण इतकं घाणेरडं चाललंय ना. मला या सगळ्या गोष्टींपासून माझ्या बाबाला लांब ठेवायचंय. भले मग ते काय आपण नशिबाच्या गोष्टीत काय त्रास झाला किंवा आहे ना, पण आपण आपलं प्रिकॉशन्स घ्यायला मला मागं नाही हटायचंय. मला माझ्या साईडने पूर्ण प्रिकॉशन्स घ्यायचे. आता पहिलं झालंय, आता सेकंड तो बघा अक्षय केला मुद्दा मित्र. आता इन्फ्लुएन्झा 2 द्यायचं. हे जे दोन्ही इंजेक्शन आहे ना, हे रोगप्रतिकारशक्ती आपल्या परीची इम्युनिटी म्हणजे बाळांची वाढवतं. जे काय आपले व्हायरल इन्फेक्शन होतात त्याला ते टॅकल करतं. तर ठीक आहे, आता आम्ही घरी जातो. परीला झोप आली तर परी आता झोपेल कदाचित. होप सो परीने 9 वाजता उठावं आणि तिला मग मी ते चारून शिरे पुन्हा झोपेल. काल तर उठली होती. बघू आता काय होतंय ते बघूया, है ना. आणि दुधाचं म्हणाल तर मी तिला महानंदाच चालू करते, कारण महानंदाच बेस्ट आहे, है ना. म्हणजे बाकीच्या ब्रँड पेक्षा महानंद बऱ्याच जास्त चांगल्या ब्रँड मध्ये येतात ना. तर मी आता तिला महानंदाच चालू करते. तर चला आता आपण बघूया, घरी जाऊया आधी. तर फ्रेंड्स पोहोचलोय जस्ट घरी. परी बघा आपली रस्त्यातच झोपली. सायली आता तिचे कपडे काढते, कारण की एवढं गरम झालंय ना तिला पण आम्हाला पण. तिला तर आमच्यापेक्षा जास्त गरम झालंय. मग आता सायली हळूहळू कपडे काढायला ट्राय करते. उठली नाही पाहिजे, हलते. बिचारी लय रडत होती. आता आम्ही चहा वगैरे पिऊन घेतो. संध्याकाळी बघू जेवणाचं काय ते. तर फ्रेंड्स आपल्या परीला वॅक्सिन दिल्यापासून अजून तर ती रडली नाही ना. तिला काय लाल वगैरे काय आल्यावर आम्ही तिला चारलं वगैरे. मस्त बाबांसोबत खेळली, व्हिडिओ कॉलवर बोलली. आणि आता बिचारी थकली झोपले बघा. हे बघा, हा पंखा आहे आपला, या पंख्याखाली झोपवले तिला, तरी नाकावर घाम आहे तिच्या. सायली आले मम्मीकडनं कोळंबी खाऊ. कोळंबी सर मम्मीकडनं सुकट खाऊन आले. आणि आता म्हणते मला भात नको. हे बघा, मला किस्सा भात वाढला. किती हुशार आहे बघा तुमची ताई. तर आता मी जेवण वगैरे घेतो आणि सध्या हळू बोलतोय, कारण की आपली परी कुठे, त्यासाठी सॉरी. तर हा ब्लॉग आपण इथेच संपू. पण बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. राधे राधे.